आर-टी-ई प्रवेशाबाबत पुन्हा न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेली आहे। सविस्तर माहिती काय आहे आपण पुढे पाहूया। नमस्कार, मी अमोल जाधव, स्वागत आहे तुमचे CSC मराठी या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, तुम्ही चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि नोटिफिकेशन बेल देखील ऑन करून ठेवा, जेणेकरून आम्ही जे पण नवीन अपडेट घेऊन येईल ती सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचत राहील। तर चला व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, गेल्या काही महिन्यांपासून आर-टी-ई प्रवेशाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे। त्यात आता पुन्हा आर-टी-ई प्रवेशाबाबत उच्च न्यायालयात पुनरावलोकन याचिका दाखल करण्यात आली आहे। त्यामुळे आर-टी-ईच्या जागांवर इतर विद्यार्थ्यांना प्रवेश दिलेल्या शाळांना दिलासा मिळणार की या शाळांना अधिकच्या जागा निर्माण करून आर-टी-ईच्या मुलांना प्रवेश द्यावे लागणार। हा विषय पुढील काही दिवसात चर्चेत राहणार आहे। इंडिपेंडेंट इंग्लिश स्कूल असोसिएशन आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे। राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने आर-टी-ई प्रवेश प्रक्रियेत बदल केले, तसेच आर-टी-ई कायद्यात सुधारणा केली। त्यामुळे आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास घटकातील विद्यार्थ्यांचा आर-टी-ई प्रवेशाचा मार्ग बंद झाला। मात्र या विरोधात काही संघटनांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली। तसेच शिक्षण विभागाने घेतलेल्या निर्णयामुळे आपल्या शाळांमध्ये आर-टी-ईच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची आवश्यकता भासणार नाही, या विचारातून काही शिक्षण संस्थांनी स्वतःकडे उपलब्ध असलेल्या सर्व जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला। परिणामी आता आर-टी-ईच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास जागा शिल्लक राहिल्या नाहीत। त्यामुळे काही शिक्षण संस्थांनी सुद्धा न्यायालयात याचिका दाखल केली, परंतु न्यायालयाने सर्व याचिकाकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर गेल्या वर्षी राबविण्यात आलेल्या आर-टी-ई प्रवेश प्रक्रियेप्रमाणेच यावर्षी सुद्धा आर-टी-ई प्रवेश प्रक्रिया राबवावी असे निर्देश दिले। तसेच शासनाने आर-टी-ई कायद्यात केलेला बदल रद्द केला। मात्र वर्गात विद्यार्थ्यांसाठी बसण्यास उपलब्ध असलेली जागा आणि आर-टी-ई अंतर्गत प्रवेशासाठी शासनाकडून देण्यात आलेले विद्यार्थी यांचा ताळमेळ बसणे शिक्षण संस्थांना अवघड झाले आहे। इंडिपेंडेंट इंग्लिश स्कूल असोसिएशन आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ यांनी उच्च न्यायालयात पुनरावलोकन याचिका दाखल केली आहे। आर-टी-ई प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी ज्या शाळांनी सर्व जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश दिले आहेत, अशा शाळांमध्ये आर-टी-ईच्या विद्यार्थ्यांना या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेशित करू नये अशी विनंती याचिकेमध्ये केली आहे। विद्यार्थ्यांना वर्गात बसण्यासाठी जागा उपलब्ध नाहीत, तसेच आर-टी-ईच्या विद्यार्थ्यांना वेगळ्या स्वतंत्र वर्गात बसवणे उचित ठरणार नाही। त्यामुळे शिक्षण विभागाने या शाळांकडे यंदा आर-टी-ईचे विद्यार्थी पाठवू नयेत अशी विनंती याचिकेच्या माध्यमातून न्यायालयाकडे केली जाणार आहे, असे महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलेले आहे।